पालकमंत्री आपल्या सर्व महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व. सुरुवातीला दोन कारणाने आपली माफी मागतो. एक तर उशीर झाला आणि लगेच निघण्याची घाई आहे. आजची ही 9वी सभा माझी आहे. अजून एक सभा आटपून कोल्हापूरला एका रिसेप्शनला मला पोचायचं आहे. त्यामुळे तुम्ही बराच वेळ थांबलात त्याबद्दल मला माफ करा. पण आज कार्यक्रम इतके उत्साह इतका लोकांचा, लोक थांबवत आहेत ठिकठिकाणी, लोक पाणी प्या म्हणतात, लोक फोटो काढा म्हणतात. हे सगळे चित्र हे प्रचंड उत्साह देणारं चित्र आहे. 7 तारखेला महाराष्ट्रामध्ये 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका व्हायच्या. एकूण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. त्यातले 2 जिल्हे मुंबईत आहेत जिथे जिल्हा परिषद निवडणूक नसते. 34 पैकी 22 जिल्ह्यामध्ये सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली नाही की त्या 22 जिल्ह्यामध्ये आरक्षण 50%च्या वर गेलं आहे. त्यामुळे त्यावर सुप्रीम कोर्टाने त्यांचा निर्णय राखून ठेवला. 12 जिल्हे असे आहेत की जिथे मात्र 50%च्या खाली आरक्षण आहे, म्हणून आपल्याला निवडणुकीला परवानगी मिळाली. या 12 पैकी आपल्या सांगली जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये प्रचारासाठी खरं म्हणजे स्वतः मुख्यमंत्री मोदी यायचे होते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते 2 सभा घेणार होते. महानगरपालिकेला त्याने प्रत्येक महानगरपालिकेमध्ये 3-3 सभा घेतल्या. त्याच्या आधी नगरपालिकामध्ये 288 नगरपालिका झाल्या, पण एकूण 90 सभा त्याने घेतल्या. पण एक दुर्दैवी घटना महाराष्ट्रात घडली. स्वर्गीय अजितदादांचं अपघाती निधन झालं आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही आपली संस्कृती पण आहे की निर्णय केला की ते त्यांचे इतके जवळचे सहकारी होते की मी कुठेही प्रचाराला जाणार नाही. आणि त्यामुळे प्रचाराची जबाबदारी तुम्हा सगळ्यांवर आहे. तुमच्यामध्ये मी पण आहे. त्यामुळे तर मी आज 9 सभा घेऊन बाहेर पडलेला आहे. कालही माझ्या अशाच मोठ्या सभा झाल्या. ही जी 7 तारखेला होणारी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये करंजे जिल्हा परिषद गट सर्वसाधारण तिथून आपल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत सौ प्रिया वैदी, सुनील खंडारे, करंजे पंचायत समिती गणामधून पंचायत समितीचे आपले उमेदवार आहेत श्री शिवाजी धोंडीराव माने. आणि एका जिल्हा परिषदेला 2 पंचायत समिती असतात. त्यातल्या जी गावं आपल्याकडे आहेत त्या गावचा पंचायत समितीचा उमेदवार आपला. तसं आता ज्यांचं नाव मी घेतलं शिवाजी धोंडीराव माने ते करंजे पंचायत समितीचे उमेदवार आहेत आणि बलवडीचे आहेत तानाजी भीमराव पाटील. प्रत्येकाला 2 मतं द्यायची आहेत, एक जिल्हा परिषदेला एक पंचायत समितीला. हे सर्व लक्षात ठेवून आपण करावं. पण मी 47 वर्ष राजकीय सामाजिक जीवनात आहे. भारतातला नागरिक खूप हुशार आहे. खूप त्याला काही समजावून सांगायला लागत नाही. पण तुम्ही कराल 75 ते 77 त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशामध्ये आणीबाणी उठून ठेवली. 20 लाख लोकांना 19 महिने जेल झाले. बोलायचं नाही इंदिरा गांधीजी, लिहायचं नाही. मग 19 महिन्यानंतर कोणीतरी काळात सांगितलं की आता निवडणूक घेण्याची स्थिती आली. घेतल्या त्या आल्या. तर लोकांच्या मनात काय आहे ते कधी कळत नाही. त्यावेळी मी माझं काम म्हणून समजावून सांगितलं की त्याला 2 मतं, एक जेडपी, एक पंचायत समिती. तर तुम्ही सुद्धा हे मत तुम्ही विचारपूर्वक कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून भारतीय जनता पार्टीला द्यावं. ज्या तिघांचा परिचय करून दिला त्यांना विजयी करावं. आणि जसं गेल्या वेळेला 8 वर्षापूर्वी सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात संग्राम भाऊ देशमुख यांनी उत्तम पद्धतीने जिल्हा परिषदेचं काम चालवलं. अनेक पुरस्कार आपल्या जिल्ह्याला मिळाले, राष्ट्रीय स्तराचे पुरस्कार मिळाले. तसं पुन्हा एकदा 7 तारखेला निवडणूक आणि 9 तारखेला निकाल लागून सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता यायची असेल तर एक जागा महत्वाची आहे. मी पालकमंत्री आहे. त्यामुळे रोज रात्री पालकमंत्री हा त्या जिल्ह्याचा मुख्यमंत्री मानला जातो. त्यामुळे रोज रात्री पोलीस डिपार्टमेंटचं काम असतं की मला वेगवेगळ्या विषयाचं रिपोर्टिंग करायचं. काल रात्रीचा जो आपला रिपोर्ट आहे निवडणुकांचा
तो ही जागा आपली खूप घासून चाललेली आहे. ही जागा जर 2-3 दिवस आपण नीट मेहनत घेतली तर निघणार आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना 2 कामं देण्यासाठी मी इथे उभा आहे. एक काम, आपण सगळ्यांनी विरोधी पक्षातल्या कोणातरी महत्वाच्या माणसाला आज उद्या सकाळी चहाला घरी बोलवावं. तुम्हाला विरोधी पण वैभव पाटील जर संशय घेतील की विरोधी म्हणून चहा प्यायला कसा आहे, पण मी काम सांगतो ना, त्याला प्रश्न असा विचारायचा की तुला लोकांनी मतं का द्यायची. मग तो थोडा गांगरून जाईल म्हणून की विकासासाठी. माझा परवा एका मित्र, तो शीघ्र कवी आहे, अशा एकेका लाईनीच्या कविता करतो. तर तो म्हणाला की 2 मित्र एकमेकाशी संवाद करत होते. विकास म्हणजे काय रे भाऊ. तर दुसरा म्हणाला की विकास म्हणजे जो दिसत नाही. त्यामुळे गेली अनेक वर्ष यांनी न दिसणारा विकास केला. आणि मग तो दुसरा म्हणाला की म्हणजे मग महाविकास म्हणजे काय. तो म्हणाला महाविकास म्हणजे महाविकास आघाडी, की ज्याच्यामध्ये काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धवजींची शिवसेना आहे. त्यामुळे विरोधकांना प्रश्न विचारला पाहिजे की 47 साली देशाला स्वातंत्र्य मिळालं, 50 साली आपण बाबासाहेबांनी लिहिलेली, बाबासाहेबांनी तयार केलेली घटना स्वीकारली, 51 साली पहिली लोकसभा निवडणूक झाली, तिथून दर 5 वर्षांनी निवडणूक, लोकसभा होते आहे, विधानसभा होते आहे, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, नगरपालिका, कारखाना, बँक, विविध कार्यकारी सोसायटी, दूध डेअरी, सगळ्या निवडणूक. काही वर्ष अपवाद सोडला तर तुम्ही जिंकलात ना. 95 ते 99 बीजेपीचं सरकार आलं, म्हणजे युतीचं. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री झाले, सरकार गेले. ते जवळ 15 वर्ष गेलं. 15 वर्षानंतर 2014ला देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. 14 ते 19 चाललं, उत्तम चाललं, त्याच्यावर आपण बोलणार आहोत. पण 19ला गेलं अशानं. मग 22 ते 24 एकनाथजींचं आलं, म्हणजे महायुतीचं पण एकनाथजी मुख्यमंत्री झाले. आणि मग ह्या टर्ममध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, त्याला तर 14 महिने झाले. बाकीचा सगळा काळ दिल्लीत तुमचं सरकार, राज्यात तुमचं सरकार, बँक तुमच्याकडे, डेअरी तुमच्याकडे, बाजार समिती तुमच्याकडे. मग आता जो तुमच्या घरी चहा प्यायला येणारा विरोधी पक्षाचा माणूस म्हणणार आहे की आम्हाला मतं द्या, कारण आम्हाला विकास करायचा आहे, त्याचा प्रश्न विचार. मग आजपर्यंत काय केलं. विकास करायला म्हणजे हातपाय मानले होते का कोणी. त्या तुलनेमध्ये मोदीजी 2014ला मोदीजी 15 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते. मोदीजी कधी भविष्यात हरलेच नाही. 15 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते. पूर्ण गुजरातचा विकास त्यांनी, गुजरातचे रस्ते उत्तम केले, गुजरातच्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं, गुजरातच्या शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं, त्या उत्पादनाला भाव वाढला, महिलांना सन्मान मिळाला. आणि देशभरातून डिमांड असे आली की मोदीजी आता तुम्ही देशाचं नेतृत्व करा. आणि 2013 साली भारतीय जनता पार्टीने निर्णय केला की मोदीजींना आपण आता पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून लोकांच्या समोर आणलं पाहिजे. मोदीजींचा झंझावात सुरू झाला. ते तुम्हाला सगळ्यांना असं म्हणाले की मला एकदा चान्स द्या, एकदा मी या देशाचा चेहरा बदलून दाखवतो. आपण सगळ्यांनी त्याला चान्स दिला. 272 खासदार लागतात पंतप्रधान व्हायला, आपण 282 दिले. पण त्यांनी त्याचं चीज केलं. 14ला ते ज्यावेळेला पंतप्रधान झाले तेव्हा देश 11व्या नंबरवर होता जगामध्ये आर्थिक दृष्ट्या. आता तो 4थ्या नंबरवर आहे. 2030 साली म्हणजे अजून 4 वर्षाने तो 3ऱ्या नंबरवर जाईल. 2035 साली चायनाला मागे टाकून आपण 2ऱ्या नंबरवर जाऊ. आणि देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील 2047ला. त्यावेळेला आपण क्रमांक 1 वर जाऊ. हे मी म्हणत नाही, मोदी म्हणत नाही, जागतिक जाणकार असं म्हणतात की हे 47ला नंबर 1 वर जाणार. हे अमेरिकेलाही मागे टाकतील. त्यामुळे एक काम तुम्हाला दिलं, विरोधकांना विचारा की तुला मतं का द्यायची. आता दुसरं काम दिलं की लोकांना त्यामुळे सांगा, हा फरक पहा म्हणून सांगा की मोदी जे आले देशाच्या सीमा सुरक्षित झाल्या. मोदीजींच्या पंतप्रधान पदाला 11 वर्ष झाली. 2दाच देशामध्ये आतंकवादी हल्ले झाले. दोन्ही वेळेला घुस के मारेंगे म्हणून घुसून मारला. सिंधू ऑपरेशन नाकाम झालं. आणि त्यामुळे मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित झाला. जगामध्ये आपली मान उंचावली. आपल्या भारतीयांना जगामध्ये काही कोणी मानतच नव्हतं. आता म्हणाले हो कम या
का तर मोदीजींनी देशाची केलेली प्रगती. आपण टीव्हीवर पाहतो, कधी कधी फिरायला जातो, पुण्याची मेट्रो, मुंबईजवळचा अटल सेतू, जगातला समुद्रावरचा सगळ्यात मोठा ब्रिज मानला जातो अटल सेतू, ज्याने मुंबईकडे जाण्याचं अंतर 1 तासाने कमी केलं. शेतकऱ्यांचे धरणं अपूर्ण होती ती पूर्ण केली, कालवे पूर्ण केले. आपल्या जिल्ह्यामध्ये टेंभूचं पाणी आणि म्हैसाळचं पाणी हे पार जत सारख्या दुष्काळी भागाला देऊन पुढे मंगळवेढा सांगायला पाहिजे. शेतकरी संपन्न झाला. इकडे जे गटापूर पूर्ण झालं. त्या जे गटापूरमुळे सातारा जिल्ह्यातला मान आणि खटाव प्रचंड दुष्काळ, प्यायच्या पाण्याची दुर्भिक्ष. ऊसाची शेती सुरू झाली, डाळिंब मिळायला लागलं. 2014 नंतर मोदीजींनी सर्वसामान्य माणूस सुखी कसा होईल, सर्वसामान्य माणूस समृद्ध कसा होईल आणि सर्वसामान्य माणूस सुरक्षित कसा होईल असा प्रयत्न केला. त्यांच्या मागोमाग 6 महिन्याने महाराष्ट्र सरकार आलं, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. 32,000 गावात, आपल्या महाराष्ट्रात 43,000 गावात, 27,000 ग्रामपंचायती आहे. मग ग्रुप ग्रामपंचायती धरून 43,000 गाव आपल्या महाराष्ट्रात आहेत. 32,000 गावातला दुष्काळ 14 ते 19 मध्ये देवेंद्रजींनी संपवला. त्याचा उल्लेख मगाशी इथे पण झाला. आपल्या नदीचं पात्र आपण रुंद करून घेतलं. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून त्यांनी त्या गावातला पोटातला जमिनीचा पाण्याचा साठा वाढवला. लोकांना पैसे उपलब्ध करून देऊन शिकवलं की आपल्या गावात पडणारा पाऊस पळून जाऊ द्यायचा नाही, म्हणजे पाहून जाऊ द्यायचा नाही, तो आपल्या गावातच पकडून ठेवा, त्याला जमिनीमध्ये जिरवा. मग तुमच्या गावातल्या जमिनीच्या पोटातली पाण्याची लेवल वाढेल, तुमच्या विहिरीला पाणी येईल, तुमच्या तळ्याला पाणी येईल, तुमच्या पाझर तलावाला पाणी येईल. त्या पाझर तलावाचं पाणी पुन्हा विहिरीत जाईल, तुमच्या विहिरीत टच भरतील. वर्षातून तुम्ही 3 पिके घेऊ शकता. झालं. महाराष्ट्रामध्ये शेतीचं उत्पन्न 1 लाख कोटीने वाढलं. इकडे मोदीजींनी 4 वेळा गेल्या 11 वर्षामध्ये शेतमालाचे भाव वाढवले. आपला पट्टा सगळा साखर पट्टा आहे, ऊस पट्टा आहे. ऊसाला FRP देताना कारखानदार जेडी राहायचं. मी सहकार मंत्री होतो, मला ऍक्शन घ्यावं लागायचं. कारखानदार म्हणायचे म्हणून देऊ कुठून? 1900 रुपये साखर, 2800 रुपये ऊसाचे द्यायचे. मोदींनी इतिहासात पहिल्यांदा ऊसात साखरेचा भाव बांधून दिला. 3100च्या खाली कोणाला विकायला परवानगी नाही. परिणामी साखर कारखानदारांकडे पैसे आले, ऊसाची बिलं भागायला लागले. इथेनॉल नावाचा शोध जगात लागला होता. आपल्या देशात आपण सुरू करत होतो. इथेनॉल हे पेट्रोल डिझेलच आहे, जे ऊसापासून तयार होतं, ऊसाच्या मळीपासून तयार होतं. ते इथेनॉल हे पेट्रोल डिझेल मध्ये मिक्स करता येतं, ते स्वस्त पडतं. म्हणजे ग्राहकाला पेट्रोल डिझेल स्वस्त पडेल, ऊस शेतकऱ्याला चांगले पैसे मिळतील. सगळ्या कारखान्याने इथेनॉलचे प्रोजेक्ट लावले. साखर तरी तयार करा, इथेनॉल तरी तयार करा, खूप पैसे मिळवा, शेतकऱ्यांना द्या. मोदीजींनी सर्वसामान्य माणसाला चांगले दिवस कसे येतील असा प्रयत्न केला. आणि अलीकडच्या 2 गोष्टी ज्या सांगून मी माझं बोलणं संपवणार आहे, की त्याने एक माणसाची काळजी घ्यायला सुरुवात केली. 9 कोटी शेतकऱ्यांना देशामध्ये दरमहा 12,000 रुपये देतात. ते 6,000 देतात आणि आमचे देवेंद्र 6,000. शेतकऱ्याला खत घेण्यासाठी, बियाणं घेण्यासाठी सुद्धा लोकांकडे हात पसरवला. मी 2200 लोकसंख्येच्या गावातला 2.5 एकर कोरडवाहू जमीनवाला शेतकरी आहे. माझे वडील वयाच्या 10व्या वर्षी ह्या शेतीत भागणार नाही म्हणून मुंबईला पळून गेले आणि पुढे 60 वर्षाच्या मिलमध्ये ते कामगार होते, मग माझी आई कामगार होती. पण जेव्हा मी गावी जायचो, सकाळी उठायचो, माझ्या काकांना मी आबा म्हणायचो. आबा कुठे गेले? तर आबा गावामध्ये 500 रुपये कोणी देतील का बघायला गेले. खताचा पोता जागायचा. मोदीजींनी इतक्या बारकाव्याने सामान्य माणसाची दुःख एरली की याला खतालाही 500 रुपये उसने बघायला लागतात. मग त्यांनी 12,000 रुपये दर वर्षाला द्यायला सुरू, खतांसाठी, बियाणासाठी आणि पाणी उपलब्ध दिलं. मग तो कष्ट करणार आहे, तो पिकं घ्यायला लागला, त्याच्या पिकांना भाव वाढले. महाराष्ट्रामध्ये 25 कोटी, देशामध्ये 25 कोटी लोकांना त्यांनी दारिद्र्य रेषेच्या वर आणलं. दारिद्र्य रेषा म्हणजे काय? ज्यांच्या घरी टॉयलेट नाही, ज्यांच्या घरी गॅस कनेक्शन नाही, ज्यांच्या घरी नळ नाही, पाणी नाही, ज्यांचं पक्कं घर नाही, ज्यांच्या घरी वीज नाही, त्यांना म्हणतात दारिद्र्य रेषेच्या खालचे. या सगळ्यांना
11 कोटी गॅस कनेक्शन, 7 कोटी टॉयलेट, 2 कोटी वीज कनेक्शन, 3 कोटी घरं देऊन त्यांनी 25 कोटी लोकांना दर्जेशीवर आणलं. हा जागतिक आकडा सांगतो. असं मोदींनी एका बाजूने हायवे केले, वारकऱ्यांसाठी पालखी मार्ग केला. कोण पालखी मार्ग केला? 11,000 कोटीचा पालखी मार्ग केला. पालखी घेऊन जातो आपण आळंदीहून आणि देऊन उरुष रस्ते असायचे, खूप ऍक्सिडेंट व्हायचे. काय म्हणतात रस्ते केले, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले. गावामध्ये पालखी जेव्हा मुक्कामी असायची 8 दिवस लोक पळून जायचे, कारण लोक बाहेर ओपनवरच शौचायला जायचे. 5-5 हजाराचे आता टॉयलेटचे 3 सेट असतात. एका गावामध्ये 5,000 लावले तोपर्यंत तिसऱ्या गावाला 5,000 लावायचे, जेणेकरून लोक टॉयलेटमध्ये जातील. त्या गावातली लोक आता पळून जात नाहीत, आठवडाभर त्यांच्या गावातली घाण जात नाही, असं होत नाही. त्याला म्हटलं स्वच्छ वारी, सुंदर वारी. हे सगळे प्रयोग त्यांनी करत असताना माणसावर लक्ष केलं. त्यातून त्यांनी आता म्हटल्याप्रमाणे दरवर्षाला 12,000 शेतकरी द्यायला सुरुवात केली, दरवर्षाला 18,000 रुपये महिलांना द्यायला सुरुवात केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, त्याच्यातून दर जसं शेतकरी देशामध्ये 9 कोटी, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण 2,42,00,000 महिलांना दर महिन्याला 4,000 कोटी रुपयाचं पेमेंट असतं. वर्षाला 48,000 कोटी रुपये मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणीला जातात. देशात 10 राज्य असे आहेत की त्यांचं वार्षिक बजेट पण 48,000 कोटी नाहीये, पण एकट्या मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीला 48,000 कोटी रुपये आपण देतो. तुम्ही म्हणाल ते महाराष्ट्रातले आकडे कळले, आमच्या जिल्ह्यातले दिले तर बरं, तेवढे सांगून मी माझं बोलणं सोपवेल. ती जी शेतकऱ्यांना 12,000 रुपये देण्याची योजना आहे, त्याला आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणतो. ती आपल्या जिल्ह्यामध्ये 3,86,196 3,86,196 शेतकऱ्यांना दिली जाते आणि 21 हप्ते दिले गेले. 4 महिन्याचा एक हप्ता असतो. त्यातून मोदींचे आणि फडणवीसांचे मिळून 2,100 कोटी शेतकऱ्यांना दिले गेले. आता आपण हे मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणीकडे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आपल्या जिल्ह्यामध्ये 6,99,976 म्हणजे 7 लाख महिलांना दरमहा 1,500 मिळतात. तुम्हाला आमच्या तालुक्यात सांगा ना, खानापूरमध्ये 45,116, खानापूर तालुक्यामध्ये 45,116 महिलांना दरमहा 1,500 मिळतात. कशासाठी हे सगळं चाललंय? ह्या देशातला माणूस सुखी झाला पाहिजे, या देशातल्या महिलेला सन्मान मिळाला पाहिजे. मग तिला बसमध्ये अर्ध तिकीट मिळालं पाहिजे, तिच्या मुलीला जन्मापासून 18 पर्यंत 1,02,000 रुपये मिळाले पाहिजे. तिच्या नावाने ती जर पोस्टात पैसे ठेवणार असेल तर इंटरेस्ट रेट जास्त मिळाला पाहिजे. किती इंटरेस्ट रेट मिळतो माहिती आहे? जन्मताच मुलीच्या नावाने 6,250 ठेवायला सुरुवात करा. 15 वर्ष ठेवा. 15 ते 21 भरू पण नका आणि काढू पण नका. 21व्या वर्षी 53 लाख रुपये मिळतात. 53 लाख. तुम्हाला एवढे 6,250 महिन्यात तुम्ही काय घर कसं चालवायचं? 500 भरा, 3 लाख मिळतील. 1,000 भरा, 6 लाख मिळतील. का? तर मोदीजींनी त्या स्कीमला इंटरेस्ट रेट चांगला दिला. 15 ते 21 त्याला लॉकिंग म्हणतात. आपण लॉक केल्यामुळे तसं एकदम व्याज वाढलं आणि 6,250 मुलगी जन्मल्या जे अकाउंटला पोस्टात ठेवतात त्यांच्या मुलीला 21व्या वर्षी 53 लाख. या देशातल्या सर्वसामान्य माणसांनी या फिगरचा कधी विचार केला आहे? त्यामुळे मला असं वाटतं की सातत्याने लोक मोदींना मतं देतात, सातत्याने लोक मोदींना मतं देतात. याचं कारण त्यांना ह्याची जाणीव झाली, मोदी है मुमकिन है, मोदी आहे तर शक्य आहे. राम मंदिर पण होणार, 370 किलो रद्द होणार आणि सिंदूर ऑपरेशन मध्ये घुसून मारणार. हा मोदींबद्दल कॉन्फिडन्स आल्यामुळे बिहारमध्ये 124 आमदार लागतात मुख्यमंत्री व्हायला, 202 आले. विरोधक बघतच राहिले काय झालं. महाराष्ट्रामध्ये 144 आमदार लागतात मुख्यमंत्री व्हायला, 237 आले. आणि आता विरोधकांनी सुरू केलंय की ही मुख्यमंत्री लाडकी बहीण जी आहे ना ती बंद करा, किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी आहे ना ती बंद करणार आहे. तुम्ही त्या विरोधकांना असं म्हटलं म्हणजे शुभबोल 1500 ची 2100 होईल असं म्हणते रे, बंद होईल कशाला म्हणता?
आणि करतील. देवेंद्रजी, राज्याची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारते आहे, तेव्हा विरोधकांना म्हणाल बंद होणार ताई, ते बंद होणार आहे, निवडणुकीबद्दल आहे, ते शुभ बोलणार नाऱ्या असं 1521 बंद कशाला म्हणतो. उलट काल 2 मोठ्या योजना महिलांसाठी आल्या. तुम्ही टीव्ही नीट बघताय, नुसतंच सिरियल बघता, टीव्ही बघता की नाही, बजेट बघता की नाही. काल निर्मला सीतारामने बजेट म्हणतो, तो तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. एक महिला देशाचं बजेट म्हणते, 10व्यांदा म्हणते, सलग 10 वर्ष. निर्मला सीतारामने बजेटमध्ये 2 गोष्टी महिलांसाठी नवीन मांडल्या, बाकी खूप मांडल्या. शिक्षणासाठी खूप मांडली. मी शिक्षण मंत्री आहे, मी खुश आहे की खूप पैसे आता आम्हाला शिक्षणाला मिळणार, पण 2 महिलांसाठी मांडले. एक म्हटलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ज्यांना ज्यांना मिळते त्यांना विना तारण 1 लाख रुपये कर्ज मिळणार. तारण बिरण काही द्यायचं नाही. बँकेला तुमच्या अकाउंटला दरमहा 1500 रुपये येतात, हेच तारण. त्यांना माहिती का हप्ता पक्का घेता येईल आपल्याला, तर विना तारण 1 लाखाचं कर्ज मिळणार. करायचं काय, तर मोदीजींनी सगळ्या 22 राज्यामध्ये बीजेपीचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना सांगितलं की मला देशात 3 कोटी महिला लखपती दीदी करायचे आहेत. लखपती दीदी म्हणजे काय, तर जिचं वार्षिक उत्पन्न 1 लाख आहे, महिन्याला 9,000 म्हणजे वर्षाला 1,08,000 आहे, 3 कोटी महिला करायच्या. सगळ्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, सगळ्यांनी काल घोषणा केली 1 लाखाचं लोन हे विदाऊट तारण मिळणार. त्यातून तिने व्यवसाय करावा, त्यातून तिला 4 पैसे मिळावे आणि त्या व्यवसायातून जो प्रॉडक्ट तयार होतो तो विकायला प्रत्येक जिल्ह्याला 10 कोटी दिले. मी पालकमंत्री आता मला सांगली जिल्ह्यात ते 10 कोटी रुपये घेऊन बिग बाजार बांधायचं ओनली फॉर महिला. महिलांच्या वस्तूंना विकण्याचे मोठे केंद्र. 2,000 स्टॉल असते, 1 रुपये डिपॉझिट नाही, 1 रुपये भाडा नाही. ताईने सगळे पैसे मिळवलेले घरी घेऊन जावे. मोदीजी असं म्हणतात की तिला पैसे दिले तर ते घरी जातात, तिला पैसे दिले तर त्यातून तिचं घर समृद्ध होतं. आणि म्हणून मग त्यांच्या ह्या म्हणण्यावर गमतीने मी असं म्हणत असतो की आमच्या ताईला मुख्यमंत्री लाडकी बहीणचे 1500 मिळाले की ते काढले की ती पहिलं मुलीचं दप्तर घेते, मग बरेच दिवस पोरग मागे लागले म्हणून बॅट घेते, नवरा साडी घेऊ की न घेऊ परंतु थंडी फार आहे म्हणून नवऱ्याला एक मफलर घेते आणि थोडे उरले तर तांदळाच्या डब्यात नेऊन ठेवते. हे झालं आमच्या महिलांचं. पण आमच्या वैभव पाटलांना 5,000 रुपये मिळाले की ते पहिलं काय करतात की ते सगळ्या मित्रांना म्हणून या 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 हायवेला एक चांगलं हॉटेल सुरू झालेलं आहे, पार्टी करूया. आणि मग खाण्याच्या नादात लक्ष देतं की 5,000 रुपये संपले, वर 200 रुपये झाला बिल. बायकोला पोट म्हणतात पोरं 200 रुपये पाठवून दे, त्याच्यात हॉटेलवर सोडणार नाही ना 200 रुपये. त्यामुळे गमतीचा भाग सोडा, परंतु ह्या देशामध्ये शेतकरी समृद्ध करायला महाविद्यालयीन विद्यार्थिनींचं सगळं शिक्षण माफ केलं. मी शिक्षण मंत्री, दर वर्षाला 1,800 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या आपल्या बहिणींच्या भरतीने आपण कॉलेज नंबर नाही, मेडिकलला फी नाही, इंजिनिअरिंगला फी नाही, 842 कोर्सेसला फी नाही. तर ती कॉलेजला गेली पाहिजे, ती जात नाही. आज का जात नाहीये, तो मुलगा आणि मुलगीमध्ये मुलगा जातो. आता ती म्हणजे हो बाबा फी बी भरावं लागत नाही, आता काय अडचण नाही. या वर्षी वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये मुलींची संख्या 1 लाखाने वाढली. 1 लाखाने वाढली कारण त्यांची फीस भरणं बंद झालं, त्यांना फी भरावं लागत. आता यात सुद्धा किती संवेदनशील मन असतं सरकारचं. तर एका परभणीला मुलीने आत्महत्या केली. ती आत्महत्या केल्यानंतर तिची चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत तिने लिहिलं की सरकार माझी निम्मी फी भरते, धन्यवाद, पण निम्मी फी भरायला माझ्या बापाकडे पैसे नाहीत. 3 दिवस झाले मला कॉलेजमधून बाहेर काढतात, म्हणून मी आत्महत्या. ताबडतोब निर्णय झाला, अर्धी फी पूर्ण फी भरायची आपण आणि पूर्ण फी मुलींची आपण भरायला सुरुवात केली. वर ज्या मुलींना हॉस्टेल मिळत नाही त्यांना शहरामध्ये दरमहा 6,000, सांगलीसारख्या छोट्या शहरामध्ये दरमहा 2,800. 6,000 म्हणजे 10 महिन्याचे 60,000, 2,800 म्हणजे 10 महिन्याचे 28,000. रूम येऊन राहण्यासाठी हॉस्टेल नाही तुला रूम होता, तू मेस लाव. आता नाही सांग बघ 4 जण एकत्र या आणि 28,000 दोघांचे एकत्र करा, पण तुम्ही शिका. महिलांना निम्म तिकीट उगाच दिलं नाही. काही झालं की तिला तर नवरा म्हणतो की हे तू सारखी सारखी काय माहेरी जाते, आता ते म्हणते हे निम्म्या तिकीटच जाते, पूर्ण तिकीट घेते. पण आमचे माझ्यासहित पुरुष पण हुशार, ते काय करतात की तालुक्याची सगळी कामं तिला सांगतात.
तू निम्म्यात एकटंच सगळं करून ये, मी आपलं झोप काढतो. त्यामुळे निम्म तिकीट असेल, जन्मापासून 18 पर्यंत 1,02,000 देणं असेल, मोदींची पोस्टाची योजना असेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल, हे सगळं शेतकऱ्यांना 12,000 देणं असेल, तरुणांना 10,000 रुपये दरमहाप्रमाणे 11 महिन्याचे जॉब असतील, 11 महिन्यानंतर काही ठिकाणी त्यांना ऍब्सॉर्ब करणं असेल, घेणं किंवा सर्टिफिकेट देणं असेल, हे सगळं त्या देशातला सर्वसामान्य माणूस सुखी आणि समृद्ध होण्यात चालला आहे. आणि त्यामुळे मोदींचे हात मजबूत करण्यासाठी आपल्याला ह्या जिल्हा परिषदेतल्या सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समिती सगळ्या जागा विजयी करायच्या आहेत. थोडस ही सीट जिल्हा परिषदेची घासून चालली, 100ने पुढे 100ने मागे जाईल. या 2-3 दिवसात तुम्ही सावध नाही राहिलात तर फार मागे जाऊ शकतो, कारण महात्मा गांधींचा जन्म होणार आहे. महात्मा गांधींचा जन्म होणार आणि मग आपल्याला जे वाटतं की आपण खूप पुढे जाऊ, तर त्याच्यामध्ये कधी मागे गेलो कळणार नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी मिळून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला आपल्या संपर्कातले लोक कसं मतदान करतील यासाठी खूप मेहनत घेतली पाहिजे. त्यासाठी आपल्याला आवाहन करतो आणि 1 मिनिट ही या स्टेजवर असताना धावत सुटतो, तर मला अजून एक सभा करून सोलापूरला जायचं. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा.